माहितीये का? तर नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. तर आम्ही निघालो आज शिवा देऊ त्यांच्या बहिणीनं म्हणू बहिणीनं बरं माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो. तर तुम्ही तर ब्लॉग बघायला म्हणून आज किती दिवस झाला व्हिडिओ टाकला नाही, त्याच्यामुळे आज टाकायलो. केस वगैरे वाढलेले काय नाही आमच्या इकडे. आजचा ब्लॉग असाच आहे. आम्ही चलो पार्कला. आम्ही म्हणजे ते तुम्ही मी नाही. तू पण चला. काम बघतो तू कामवाला माणूस है तिथले कामाला दिहाड़ी के लिए जाने वाला है। 200 रुपये दिहाड़ी पर इसको लगेगा तो लेके जाओ. पुष्पा का चुलत भाऊ है वो. पुष्पा का चुलत भाऊ है वो. तू 150 रुपये द्यायचा नाही. संतोष वनील बरोबर 150 रुपये दिहाड़ी आहे तुला. नाही पुष्पाचा मावस भाऊ आहे ते. 150 रुपये रोज जाने काम है. दिहाड़ी लगती इधर दिहाड़ी. कोई कॅमेरा काय क्लिअर दिसायला बुटाला सॉक्स घालत ते. अर्धा घंटा झाला बुटात सॉक्स घालायचे ते. तर आज बुटातले सॉक्स याच्यातले काढून त्याच्यात कॅमेरात आपला एकदम क्लिअर दिसायला. तर आम्ही चलो, तुम्ही बी या केव्हा भेटले तर या पार्कला. सांगा आम्हाला भेटले तर. कबुतरायचा वेगळाच रोल चालू आहे. अबो मी पाहिलं की त्यानं तर नमस्कार पब्लिक. किती दिवस झाले आपला लॉंग ब्लॉग आला नव्हता म्हणजे मोठा. आज तीच करायला चलो आम्ही पार्कला. सोबत तर सध्या कोणी नाही. हे दोघं तिघं आहेत. त्याच्यातले एक जण चाललंय कुठतरी रेल्वे स्टेशनला. किती दिवस झालं काय केलं नाही म्हणून आज करायलो. आम्हाला पार्कला निघालो आम्ही. चला आम्ही निघालो. आमच्या पायऱ्या बी अशा एकदम खाली आहेत. विषय नाही आम्हाला जाणं बी असं गुफेमधून लागतंय. बघा गुफा. रामा ड्रॅगन सारखं चल बरं. ड्रॅगन सारखं चल. आमच्या भावानं नवीन काल ब्लूट घेतलाय. तर भाऊ एकदा स्प्रिंट हाणून दाखव. महाराजला कॉल कर, सगळ्यांनाच कर. आज उगा वाजून टाकायचा. मण्याला कॉल कर. त्यातल्या त्यात मन्या बी येणार आहे आमच्या सोबत. परभणीमध्ये असे ब्लॉग तर कोणी करत नाही जास्त. कॅमेरा सुरू म्हणजे 24 तास कॅमेरा वगैरे सुरू ठेवून तर काय कोणी करत नाही. आम्ही ते करायलो. हे आमचे स्वीट मार्ट वगैरे. परिवार मॉल आहे. आमचा एक पण तर मागच राहिलाय. आमचे केस जरा झालेत वाढलेत. केसाचा काय प्रॉब्लेम नाही आमच्या केसामध्ये एवढा. कुठं का बा आता या पोराला आम्हाला न्यायचं गार्डनला. आम्ही तुम्हाला भेटून आम्हाला फार आनंद झाला. इस मी टू यू. धन्यवाद धन्यवाद भाया. चले ग्राउंडला ग्राउंडला गार्डनला. त्या कोण पाहिजे चल दिसायला नाही ब्युटिफुल दिसायला मिळेल. आपल्याला जायचं चहा प्यायला. महाराज तू खरं सांग, तुला कोण्या कोण्या पोरीनं धोका दिला? धोका पहिलं मी जन्मलतो तवा धोका दिला नर्सनं. नर्सनं आमच्या डॉक्टर. म्हणजे तू पैदा झाला आणि तू नाही तिनं मला एक पोलिओचं इंजेक्शन कमी दिलं. शर्ट ओढ नको इस तरी खराब होईल. सांग केलतीस का बरं सांग. पोलिओचं इंजेक्शन दिलं. मोठ्यानं बोल जरा. दुसरा धोका दिलता आमच्या गावच्या, आमच्या घराच्या शेजारची मग आमच्या म्हशीनं वगार देते म्हणले पण खाल्यात गेला. आम्ही नाही आता घरातली म्हणल्यावर तर बहिणच पडते ना बे मोगारीनं. नाही ना खानदानी नव्हती ती, शेजारच्या जानली होती. हे याला धोका कोणा दिला माहितीये काय? आमच्या घरच्या म्हशीनं. पैदा झाल्या एका नर्सनं म्हणाव. म्हणजे पैदा झाल्या ती नर्स उचलते ना, तिनं धोका दिला म्हणा डायरेक्ट लहानपणीच. सगळ्यात पहिला धोका. दुसरा धोका घेतलं काय ते ना. आता दुसरा धोका माहितीये काय? घराच्या बाजूची कोट्यातली आमची म्हैस, तिला वगार होती म्हणणं होती. सगळे म्हणले वगार होती. तिला झाला ना आल्या सगळं माहिती. अजून घरचं तुझा मायनस तुझ्यामुळेच गेलंय. पैदा होऊनच मायनस झाला तू. आता घर मायनस मध्ये चालायले. मगर जातो कोण कसं हातीवर छोटा छोटे चालू बा. स्वतः हाती पे फक्त परभणीत पाय भेटते तुम्हाला. हातीवर हाती चलाय. चला मामा थांबा. गिफ्ट
महाराज आज काय केलं दिवसभर? दिवसभर कपडे धुतले, 2-3 तास कपडे धुतले. का बायकोने बी आणून टाकली काय? शेजारचे धुतले काय? नारळ वाजायले, पाणी घ्या. आज है संडे, आज कुछ बड़ा प्लान करेंगे. तो क्या हुआ, बैंक बैलेंस पूरा खत्म हो चुका है हमारा और बैंक मेरा बैलेंस- अकाउंट इंडियन पोस्ट का इंडियन पोस्ट बैंक का इसका अकाउंट है वो बैन हो चुका है. बैन हो गया. वो सर्वर डाउन बोल रहा, सर्वर डाउन. सर्वर डाउन ने उसमें खाना ना पैसे भी होने चाहिए उसमें तभी चलता इसका बैंक बैलेंस खत्म हो गया तो उसने उनके साथ प्लानिंग क्यों की मटन काटने की? है. और अब आज तो घनो पार्टी छे. हमें घनो घनो बड़ी पार्टी बनाने तो कंपनी घनो हमारे वो दुकानदार ने ना तुम्हाला सांगतो यानं घातली होती माळ. ती किती महिन्याची होती? 16 महिने. 16 महिन्यासाठी माळ घातली होती आणि 16 महिने माळ. मग मी असं करत होतो. बोला येत नाही मला काहीच बोलायचं. मिळत नाही. पैसे द्यायचं, हिरीतच जायचं. पवायचं तर कुठे हिरी. महाराज त्याचा आहे. महाराज 300 द्यायचे, हिरीतच जायचं. हा? नाही मग ते हिर नाही होते. हा, हिरत आहे, येडाच का तर? ती मोठ काकू आहे. ते हीच पडल्यावर नाही का होते मोठा तवा धपकी तवा नाही रे, कुवा. तलाव. तिकडे काना मात्र जरा चुकायली होती. इंग्लिशला काय म्हणाला तू? छोटा भीम इंगळे. तुम्ही बसवला का ना माझ्यासोबत? तू बारी आहे. हा मी बसलो, तू बसलो. हा? चल, नाही बसलो. चलतं का रे तू? हा, लगेच चला आता चल. हा, कॉम्पिटिशन मुंग्या. जेवढं पोलीस भरती आहे तेवढं त्या लाकडावर बसण्यासाठी कॉम्पिटिशन चालू आहे. धंदा काय आहे ते आता? धुतो ते. ऋतू नाही, बरं महाराज आतापर्यंत किती पोरीनं धोके दिले तुला? त्याच्या म्हशीला धरून 15. सांग. दिल ना होता तो तुटताही नाही. हा. याद ना होती तो याद आई नाही. मुरगीत नव्हती तर काय धोका काय गाडी. ते नाही बे मशीन दे लागणार मला खरं. रिअली सांग, मशीन दे लागे. कोणा मशीन तुम्हाला सांगितलं ना. वगारी ना वगार द्यायची होती तिला, पण हाल्या. सगळ्यात मोठा प्रॉफिट लॉस झाला आमचा. हल्ल्या तो होता काय? माया असतं तर माणूस नसतं घालून. काही पाहिजे तिच्या बरं हल्ल्या काय लागला? ते जाऊ दे. तुला हॉस्टेलवर एक पोरगी पटली होती मला. नका रे मायला लोकांचं. नाही सांग लाज नको सांग. भांडे घासणार बाई. राधा भाऊ. अरे नाव घेऊ नको. पाहते माहिती ना एक जण विसरला काय. आम्ही आलो आता सध्या पार्कला, आणि पार्कला येऊन आम्हाला अशा काय गोष्टी बघायला भेटल्या काय सांगा येत नाही तुम्हाला. कारण की इथं बाजूला बघा हे बसलेलं आहे, दिसायला का तिथं? अरे कुठे गेलं? अबे कुठे गेलं ते? आपल्या जीवर लोकांना गाड्या घेतल्या, आपण त्याच्या क्लासचे पैसे भरले, त्यानं गाड्या घेतल्या आणि काय झाड फायदा झाला नाही, काय शिकवलं नाही तिथं. 45 मध्ये 14 महिने राहिले हे. मी 45च भरले होते. मी 17 महिने राहिलो. तू रे? 15 महिने 40. आणि तू रे? 60,000 रुपये. किती महिने राहिला? 15 महिने. बघा वसुली करा या. देखो काय जा रहा है हमारा भारत. आपला भारत एक अशा ठिकाणी येऊन बसलेला आहे तिथं काहीच खरं नाही कोणाचं. नोकरी भेटणं चालली, सरकारी नोकरीमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, आणि आणि त्यात तिथे गेलो एक कळत आहे, जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती. 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदलली ती. आमच्या आता जे क्लास शिकवाय आले ते शिकवणं कमी, मोटिवेशनच जास्त चाललंय आमच्या इकडं. काहीच नाही, एक नवीन डायलॉग, रोजचा एक नवीन डायलॉग. काय डायलॉग राहतात ते? पोरांनो आपल्याला बरंच काय करायचंय, आणि सिलेबस खूपच मोठा आहे. आपल्याला बरंच काय करायचंय. आपल्याला रेग्युलर आता कंटिन्यू इथून याच्या पुढून क्लास होणार आहेत, असे तसे ते डायलॉग तर आम्हाला पाठच झाले सगळे, त्याच्यामुळे आम्ही कल्टी आणली. तर पोरांनो गोरखपूर आदिनाथ काय ते आदिनाथ काय नाव तिथं? आदिनाथ योगी बोल रहा. योगी रे योगी. आता आम्ही येऊन बसलो पार्कला. आता सध्या तर आम्हाला काय काम नाही. मग आमच्यात आता प्रत्येक आमच्या टोळीमध्ये असा एक जण आहे की त्याला पोरीची गरज आहे. ते सिंगल आहे सध्या. आपण त्याला फोन लावता आणि त्यात बघा आता काय म्हणते ते. आणि त्यातल्या बघा सोन्या तुमच्या माईची शपथ आहे बरं, तुम्ही वरी व्हिडिओ टाकला का? व्हिडिओ मोठा येत आपल्याला. लाईक करा, प्रत्येक जे कोणी काय बघायला ते कमेंट करा त्याच्यावर. लावला त्याला फोन. हॅलो, काय झालं भया? काय नाही, काय मग तुम्हाला? ते तुझ्यासाठी एक पाहिली होती रे.
तुम्ही चावी हा कोणती कशी आवडते तुला? आपल्याला फक्त तोंड आ? काही म्हणजे करा थोड्या अरे मजाक नाही खरंच. ए जिती पाहिजे ना सोन्या फक्त आपल्याला. जिती बाय म्हणजे तेवढी पण गेलेली पाचशे अबे बिड नाही, चांगली आहे, पांढरी आहे, ऍक्टिवा स्कूटी आहे तिच्यापाशी. हा मग कसं ऍक्टिवा स्कूटी तिच्याकडे, पण ती कसं आहे, तिनं उजव्या हाताला इंडिकेटर लावलं की डाव्या हाताला जाते ती. आता कसं करायचं? कोण आहे ती कुठली हा इथलीच आहे, परभणीचे प्रॉपरचे. आणि तुम्हाला कसं माहिती आम्ही क्लासला भेटली ना आम्हाला. ए, नाही ए नासक्या काही बोलू नको ना. पानसट गाऊन बोलायला समोर येते आमच्या. अरे पानसट बोलू नको. देऊ फोन देऊ? दचकून मराठी लेकून. सांग बोल. तुझ्या घरात नाही गौती आहे. हे चोरी करे ते कुल साईडला ठेव. अरे सोन्या बोल की, तिला ती बोंबलायली ना रे. आवाज येतो. अरे बोल ना बा तू. काय म्हणते अबे ती बोलायली तुला आणि काय म्हणतो म्हणजे? मजा करू नको सांग बरं. मजा कुठं, सिरियस चालू आहे इकडं. जास्ती जाऊ दे तू सांग फोन करतो. बरं पार्कला यायला काय? त्याला माहिती का, आम्ही तिकडून येत होता, खाली पोरगा म्हटलं होता, आणि ते त्या पोरगी म्हणली त्याला तू उठायचं असते, मी असं बोट काढणार आणि तू असं फिरायचं म्हणली. मी म्हणलं मायला मी जिंदगी एकदाच फिरलो होतो, तेव्हा बोटात हात घ्या तेव्हा एकटाच फिरलो होतं बरोबर. आता ती पोरगी म्हणते आज फिर म्हणून काय कामाला झाली. भाऊ इथं या पार्क मध्ये हेच लपडे चालू आहेत पोरापोरीचे, आणि आमचा भाऊ ते पाहायला गेलता. खुश झालाय त्याला बघून. काय कामाला खुश नाही, असे म्हणतात तिकडे चिमटा ही पोरीला हे चिमटा घेऊन मला काळजा चिमटा म्हणलं. लय दुःख होत असेल तुला हे सगळं पाहून, आहे की? ये मरकी नाही जाते, फटाफट मरून जायला पाहिजे त्या मायला. भाऊला आमच्या कोणतरी भेटा रे एक चांगली पोरगी बघा, मी त्याची आयडी देतो तुम्हाला, त्याला बोला एकदा. बिचारा लय दिवस झालं तू उपाशीच राहिला. बोला म्हणा हॅलो 500 रुपये टाकाव ब्लॉकच मी बोलाच म्हणजे. महाराज कुठं तर महाराज काय पत काय मी तर 500 टाकून मेला महाराज. दररोज स्टोरी आजच्या शिला दिया मनात एवढं शांत पोरग आहे, एवढं चांगलं पोरग आहे, पण बिचारायला पोरगी भेटणं चालली. आजकालचं प्रेमच असं झालेलं. आमच्या अंगाचे किडे बघून ती म्हणतात बाप्पो तू कधी न जाय तू परवडत नाही. तर भाऊ मनाचं लय चांगलं आहे, पण पोरगी म्हणती मॅच्युरल पाहिजे. काय केळाचं मॅच्युरल मॅच्युरल नाही, मॅच्युरल ये दादा ये. बाकीचे काय काय इंग्लिश शब्द आम्ही टाळून टाकतो, ते लय मोठे ते लय इतकं मोठं बोलायचं म्हणजे शॉर्टकट लागेल पाहिजे. एवढा शब्द कोणी बोला शॉर्टकट लागतो. भाऊला इंग्लिशचे क्लास लावले होते 3000 रुपये महिना देऊन, ते इंग्लिशचं मास्तर पोरगी घेऊन पळून गेलो. तीच मॅडम मला शाल फुल दिलं, या बाई सगळं दुसऱ्या बाई काही येऊन मीचीच रोज जायले म्हणजे इंग्लिश काय बोलायला शिकवायला. ते मास्तर पळून गेला, त्याच्या बहिणीनं क्लास घ्यायला सुरू केले, तरी आमचा भाऊ गेलता. 2-3 दिवस गेला, नंतर गायब झाला. तिकडं ते सूर्यफुला ते त्यातला मोठा ते येत का किडू येत का त्या बाईनं तोंड घातलं शेवटी. तिकडे सूर्यफूल आहे, त्याला गोल भोकाड आहे, आणि त्याचा विषय काय आहे, त्या भोकाडामधून ते जिथून आपला गुल भेटते मधुमाशाला, तिथून तेवढं भोकाड पाडलेलं, त्याच्यात मुंडकं घालायचं आणि फोटो काढायला. आमच्या भाऊला ते बरं दिसणं चालले ते फोटो काढायला. कसं वाटायला तिला त्या किड्यानं तुम्हाला त्या सूर्यफुला आपण काढायचे फोटो. हो चल, त्या सूर्यफुलाचं थांब जरा सर. जे त्याचे फोटो काढायचे आपल्याला. तू बी तसंच निघणार. चल चल चल. बाय आहेत नाही यार, तू मदत करायला यार. लाज वाटायला तुला? हो मावशी इथे येऊ नका, ते मामा म्हणजे इथे थांबू नका, ते पडाय आले गेला मावशी घरी. काय मावशी घरी थांबतात, मावशी आपल्याला घरी जातात. ते सूर्यफूल चला चला थांब नाही यार, तू मदत. बघा इकडे फोन आण, इकडे फोन आण, इकडे पाच ये आणि ये काय 19-20 का फरक है? 19 लाख का फरक है. इसमें और उसमें 19-20 लाख का. माझ्या भाऊ बरं पप्पी घ्या त्याची. जास्त काय अबे मित्रामध्ये बघायला, तू मित्रामध्ये पप्पी घेणे, चला घे.
विश्वास नाही भाऊ. काही गेम व्हायला मित्र दुनिया बाराची आपण बाराची व्हायचं काही विश्वास नाही. गेमच होईल काय नको पुन्हा ते नाही का ते नवीन रील्स तुझी चिड गई आहे हॉर्पिन आहे कुठं नाही होता लय पी कायच काय शेवट बघितलं सकाळ पाटा बोकडी तसं व्हायचं. विश्वास नाही भाऊ. विश्वास करत या जालिम दुनिया झालेली आहे सगळी. जालिम. कोणीच कोणाचं नाही आजकाल. स्वतःमध्ये राहा. आज मित्र 2-3 पाळा, सांभाळा, त्याच्यासोबत राहा, खुश राहत होतं. असं उठून उठून नाही तू सगळ्यात छुट्या दिसायची. कोण रे? काहीच दिसेना. तिकडे झाडाचं काय घेतलंय त्यानं? ते बरमुडा घातलाय. वन शॉटची पॅन्ट घातली ते ना हा. त्याला वाटलं सगळ्यात मॅच्युअर म्हणजे उठून दिसेल. अरे ते उंदरानं चावली होती त्यांनी ती काल कापून उंदरा नाही माझ्या आता गच करून जायचे, हवा घ्यायला आली. पार्क मध्ये परभणीत नमुने भरलेले आहेत. कधी या भेटलं तर ते पहा नाही कसा हे बघा ना निघते भजी आणि खिचडी दुसऱ्या विषयच नाही. तू ती पोरगी बघितली का आता गेली ती बघते तुझा बूट म्हण ते मिस्तारीच्या कामाला नसतं का एवढा बूट आणि ती अशी चालेल बा तिला मी मोजून जर लाच घातली तिला सुतळीला बांधून घरी द्यावं लागलं. सुतळीला बांधून ती काय राहायचीच नाही. आमच्या भावाला कोणची पोरगी असं जास्त हे करत नाही. भाऊ आमचा कट्टर सिंगल आहे, कट्टर. आजपर्यंत पोरीचा नेचा फोटो संवाद लागला नाही. भाऊ फक्त खेळते पबजी. दुसऱ्या भाऊला काहीच गरज नाही, कशाचीच गरज नाही. पबजी खेळत ना पबजी. नो त्याच्या पबजीचा लांब पबजीचा माझा काय विषय काय झाला माझा फोन मी आणला होता, मी घेतला होता 10वीला फोन दाखव आपलं. माझा फोन भाऊ गरीबीचा आहे. विषय काय आहे, मी मला 10वीला फोन घेतला होता पप्पाना. मग मी सगळे पोरं फ्री फायर खेळले मी घेतला. मला काय माहिती मी मग रात्री 12-1 वाजता खेळत बसलो, झोपीतून उठलो, बाहेर दरवाजात येऊन बसलो, खेळायला लागलो. पप्पा आले, जशी आले तशी गप्पट पोला दिला. मला समजत नाही. मला वाटलं झालं तर झालं काय. पुन्हा म्हणजे इथे कोण म्हणजे ते फोन तुला असलं पाहिजे हे खेळायला घेतला का म्हणजे तेव्हा पण मी फ्री फायर घेतलंच नाही. तेव्हा काय झालं नेमकं लॉकडाऊन लागलं होतं आणि सगळ्याचे ऑनलाईन क्लास काहीतरी चालू होते. मग हेच याच्या बापानं पाहिलं की लोकांचे लेकर अभ्यास करायचा, ऑनलाईन बॅच वगैरे घेतल्यात, पाहिले याला घेऊन ते ऑनलाईन क्लासचा विषय काय झाला आमच्या इकडे ते गावात एक सर आहेत समाधान सर म्हणून, आणि त्यांचं ते ऑनलाईन लेक्चर असायचा. मग मी घेतली त्यांची लिंक घेतली, डाउनलोड केली आणि ते क्लासला बसल्या. आणि मी उगाच आपलं फोन आपले इंस्टा टिकटॉक होते तेव्हा टिकटॉक बघायला यायचो मी पप्पाचा फोन. पप्पा असं फोनच देत नव्हते. मी गेलो आपलं पप्पा घरीत म्हणून मी काय केलं त्यांचं लेक्चर लावलं. जसं लावलं आणि मी ते मला चांगलंच ओळखी आधीपासून. मी दिसलो की मग ते थोडं शिकवलं पप्पा मी साईडला बसले आणि तिने चालूच कॅमेरा. आणि तिने मला बोलता विचारला परत जसा विचारला तसा मी काय केलं फाईट मोडून त्याला टाकू. मी म्हणलं पप्पा वीज गेली सर आता थोड्या वेळ आमच्या इकडे लय होते. जो आता आम्हाला आमच्यापाशी तो फोन नव्हता. लॉकडाऊन मध्ये पायाचा होता ते घरच्याचा होता. नेमकंच आमच्या इथं काहीतरी वादविवाद चालू होता. तो आमच्याकडे कोणाकडे फोन नव्हता आणि आमची नेमकीच राहू लागलो शेतात राहू लागलो. आणि आता मामाच्याकडे गेलतो आम्ही स्पेशल तिकडे शेतामध्ये. तिकडे मस्त होते आंबे बिंबे म्हणून गेलतो मामाच्या इथं. आणि त्याचे कार्टे बी तिथंच होते. आता जो आम्हाला फोन पाहायचा काय तेव्हा त्याचे कार्टे घेत गेले. आमची तेव्हा लय दुखायची कारण की आमच्यापाशी तेव्हा फोन नव्हते. आम्ही काय केला तेव्हा मामापाशी जास्त महागाचे फोन नव्हते. लय झाले 12 पण एकाकडे 25 आणि एकाचा 19 होता तेव्हा. आमच्याकडे एकच फोन नव्हता. आम्हाला लय त्रास व्हायचा तेव्हा. पण आमच्या इथं तेव्हा दोस्त होता. मी त्या पोराचा फोन पाहायचो. आम्ही त्या फोनसाठी स्पेशल मामाच्या गावात गेलो. त्या पोराचा फोन राहते म्हणून. तिथे लॉकडाऊन होतं. पतंग आणायला जायचं लॉकडाऊनला दुसऱ्या गावात शेताच्या रस्त्याने जायचं. आणि चुकून आम्ही एकदा समोर रस्त्यावर निघालो तिथंच पोलीसवाले भेटले आणि एकदम महाग मी बसलो होतो. त्या पोलीसवाल्याने एवढ्या रागात मास्क बिस्क बांधला होता, दस्ती बिस्ती होती थोडी. ते आम्ही 3 जण बसलो होतो. हुक्कन हाणला काय पतंग बितंग चक तिथंच फाडला आम्ही. मग घातच केला आम्ही. माया पार्क मध्ये येऊन तर काय फायदा होत नाही वाटायला आपला. पार्क मध्ये येतो आम्ही निवांत बसायला, टाइम स्पेंड करायला. पण इथं असे कपल बघून आमची खूप दुखती. काय दुखती ते मला मिशन जर लावली तर मग अशी ते असं होणार नाही माहिती. मग डायरेक्ट असं रप्पा इतकं काळजात होईल मला दुखायला काय सांगू. लय नशीब खराब झालेलं आहे आमचं. आता या सध्या 2026 तर पहिल्यापासून आमचं उलटच गेलेलं आहे. काहीच चांगलं झालं नाही 2026 मध्ये. केव्हा हे लवकर वर्ष संपाव, लवकर केव्हा कुठेतरी कामाला लागाव. दुसरं काहीच नाही म्हणत आता. कामाला नाही लागलो तर लोक आम्हाला लागत. असे भयंकर डायलॉग हाणते ते काय सांगायची सोय नाही.
चला रे मायला बापू आता कसे बसे त्या पोरी तयार आहे होतो हे निबाजीराव बसलीत मध्ये रे पुन्हा बघा ते. काय नाव आहे त्याचं? निबाजीराव तुला कसं काय माहित? काय माहिती निंबवाने तोडायचं संध्याकाळी भेटला होता वेळ झालं लोकाला शिवा देऊ लागले त्या फुलासंग फोटो काढायला ना आता स्वतःच काढायला निघाले दादा. लोक चंद्रावर जायले आहेत म्हणजे आपण त्या पॅकाला जाऊन बघा फोटो काढून ती तुमने हमको दी हमने वो पी पण काय झालं ते अर्ध्यात माशी पडली काढून पिली आपण काढून पिली पैसे दिले त्या कॉफीला 10 रुपये दिले पण लोक म्हणते दसमी आताही काय ते पोलीसवाले कसं काय बसले तिथे? होमगार्ड हो कसं काय बसले? काय घरी प्रायव्हेट प्लेस गदर केला आहे ना. ज्यादा नहीं लूंगा धंधे की बात है सिर्फ जाने का वक्त हो गया तो शाम होगी इसलिए 150 में सिर्फ हे प्रायव्हेट प्लेस गदळ करायला हे माणूस मायला म्हणजे सारे लोक मुतू राहिले त्यांचं काय नाही आम्हीच मुतलं घाण होईल म्हणजे काय द्यायला रे कोणाला? फुल दिलं माझ्या भावाला. चला अरे बोल काहीतरी बोल. क्या बोलू जिंदगीनं गप बसायला लावलं रे नाही तर इतकं बोलत होतो आमच्या घरचे मला कदरले होते किती बोलायला. खरं सांगतो पोरो म्हणजे जे कोणी व्हिडिओ बघायले त्याचं आम्ही 15-20 मिनटं झालं लगातार रील्स पाहिलो काहीतरी बनवण्यासाठी. आम्हाला काही झाड काय सापडलं नाही तर आम्ही नुसता कॅमेरा सुरू केला आहे आणि काहीतरी बोलायचा प्रयत्न करायलो. काहीच कळलं नसले काय बोलावं काय नाही. काय बोलावं अरे मी लोकांना बोलायचं म्हणलं तर जेवण झाल्याच्या पुढं मला सुधारत नाही काय बोलावं नुसतं म्हणते मग लोकांचा इशे चालू नाही तर पोरीचा इशे चालू आहे. पोरीचं म्हणायले बरं मायनस प्लस इज=2 सगळंच आता मध्ये आलं काय त्याला. बस ईस्ट वेस्ट आम्हाला एक सर होता दिशा शिकवायला. त्यानं काय केलं विषय ते अकॅडमीला होते ना ते लिंबाव ते छतावून गादी आली म्हणजे छतावर सोबत गेले तो आपण हा. ते गाडी महाग आली. लिंबात झाड होतं बाजूला लिंबाच होतं ना हा. लिंबात झाड होतं उडून त्याच्यावर गेली वारं वावताना आणि तिथं होता तिथून तार बहिणीचा तार होता. मग ती त्या गादीनं जाळ धरला. मग ते जाळ युजवायला आमचे सर गेले तिथं आणि खाली 2-4 पोरं होते. सरनं तिथून दगड हाणला ते लागला त्या पोराच्या डोक्यात. मग नंतर ते पोरगं काय म्हणलं पोराला ते झालं मग मी सरला म्हणलं सर तुम्ही ईशान्येकडून दगड फेकला वायव्येकडून आग्नेयकडून नैऋत्येनं नियम बसला म्हणलं. हो आमची अकॅडमी जी होती की नाही तिथं एवढी क्लास होती बाबा सांगायचंच हे नाही. असे त्याच्यात नमुने भरले होते कुठले काही सांगायचं नाही. अजून आमच्या अकॅडमीला खूप कांड झालेत खूप अफाट कांड झालेत पण काय सांगायचं नाही तिथं अकॅडमीचे. मोबाईल चोर भेटले त्याच्यात आम्हाला लय भेटले लय अफाट. आम्ही स्टार्टिंगला जावं तिथं काहीच नव्हतं नंतर सुधारणा झाल्या हॉस्टेलमध्ये खूप चांगले लय मजा येत गेली. ते म्हणते ते मी जेव्हा आलते तेव्हा मी कळी होते हे न मला खुलवलं तसं झालंय ते आता. काय करावं काहीच कळणं झाले आम्हाला जावं कुठं. जे मास्टर जिंदगीला कंटाळून आम्ही निघालो आता रूमला. कटाळा आलता खूप तिथं बसू पकून गेलतो आम्ही सगळे. भाऊ आमचा खूप एन्जॉय केला आज पार्कमध्ये. कसं वाटू लागलं आपल्याला एन्जॉय करून बरंच काय वाटले. आता मला असं वाटतंय की विनायक दादानं मला एक चहाची 90 पाजावी असं मला वाटतंय. आता इथं आलं तर जरा सपोर्ट करा लाईक वगैरे करा प्रत्येक जणाने एक आम्ही कमेंट करा. इथवर आलो हा बघा हे साईबाबा काय आहे साईबाचा आहे. अमृतुल्य आपण चहा पिऊया का आणि इथून आता निघालो सरळ रूमला. तर व्हिडिओ आवडो लाईक वगैरे करा जरा सबस्क्राईब वगैरे करा. पाठवा तुमच्या आपलं भावाला फिवाला बहिणीला. भेटूया तुम्हाला उद्या टाकतो तुम्हाला व्लॉग. चला बाय.